तर 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे। राज्य विधिमंडळाचं आजपासून विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे। थोड्याच वेळात या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। नवनिर्वाचित आमदार विधान भवनामध्ये यायला सुरुवात झालेली आहे। 7 आणि 8 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे। आजपासून 3 दिवसांचं हे विशेष अधिवेशन असेल। अतुल भोसले जे भाजपचे आमदार आहेत ते विधान भवनामध्ये आज पोहोचलेत। खरं तर त्यांच्यासाठी ही लढाई सोपी नव्हती असं म्हणावं लागेल, कारण पृथ्वीराज बाबा हे ज्येष्ठ नेते आहेत, राज्याचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे आणि अशा हाय प्रोफाईल व्यक्तीला एक टक्कर देऊन ते विधान भवनामध्ये आज पोहोचलेत। भोसले सर, खूप खूप स्वागत आहे। काय सांगाल, तुमच्यासाठी ही लढाई कशी होती? प्रतिनिधित्व करण्याची संधी कराडच्या जनतेने मला दिलेली आहे। जबाबदारीनं चव्हाण साहेबांचा वैचारिक वारसा जपत सांस्कृतिकपणे जो वारसा जतन केलेला आहे मतदारसंघाने, त्या वारशावर चांगल्या पद्धतीनं लोकांनी विश्वास ठेवून आजपर्यंत चव्हाण साहेबांचे विचार हे तेवत ठेवण्याचं काम त्या भागातल्या जनतेने केलेलं आहे आणि त्यामुळं एक मोठी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे। त्या जबाबदारीला अनुसरून मी चांगल्या पद्धतीचं काम करायचा प्रयत्न करेन। सर, मोठे नेते जसं मी म्हणाले की राज्याचं त्यांनी नेतृत्व केलेलं आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी, कोणती कारणं अशी आहेत की त्यांना पराभव स्वीकारावा लागला? खरं तर काँग्रेससाठी, स्वतः त्यांच्यासाठी, त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी, राज्यभरातल्या कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। तर कोणते असे मुद्दे होते ज्यामुळे त्यांना हा मोठा फटका बसला? खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्यांदा ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले तेव्हापासून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघावर बारकाईने लक्ष हे देवेंद्रदादांनी ठेवलं। मोठ्या प्रमाणावर विकास निधी त्यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये देखील 2014 पासून 19 पर्यंत त्यांनी कराडसाठी दिला आणि नंतर उपमुख्यमंत्री म्हणून देखील खूप मोठ्या प्रमाणावर विकास कामं त्या मतदारसंघामध्ये दिली। त्यामुळे खऱ्या अर्थानं देवेंद्रजींचे मानावे तेवढे आभार थोडे की त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामं आणली आणि भविष्य काळात देखील कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचं जर का काही चांगलं व्हायचं असेल, प्रगती व्हायची असेल तर भारतीय जनता पक्षाच्या मित्रपक्षाच्या माध्यमातून होईल, हा विश्वास लोकांना पटल्यामुळे लोकांनी आज आमच्या पदरामध्ये त्यांचा कौल टाकलेला आहे। आज तुमच्यासाठी मोठा दिवस आहे, शपथ घेणार आहात, आज काय भावना आहे? खरं तर पहिल्यांदा इथे तुम्ही आलात। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावर काम करण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा भविष्यकाळामध्ये माझा राहणार आहे। त्यांनी जो संस्कृतीचा वारसा राज्याच्या राजकारणाला दिलेला आहे, त्या संस्कृतीच्या वारशाला अनुसरून आम्ही प्रामाणिकपणे काम करायचा प्रयत्न करू।